मुंबई महापौर पदाची निवड लांबणीवर फेब्रुवारी महिन्यामध्येच निर्णय होण्याची शक्यता। भाजप सेनेची गटनोंदणी झाली नसल्यामुळे होणार विलंब। किशोरी पेडणेकरांच्या गटनेतेपदावरून ठाकरे गटात नाराजी। ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांनाच पद दिल्यामुळे नाराजी नाट्य समोर। दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण जवळपास झाल्यात जमा। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीमध्ये येतील, संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य। सोलापूरच्या बार्शीमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना एकत्र। राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचा पाठिंबा। भाजप विरोधात दोन्ही सेनेची वज्रमूठ। बार्शीत दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा निर्णय मुंबईतून नाही। बार्शीबाबत निर्णय उद्धव ठाकरे यांना कळला नाही, संजय राऊत यांनी केले स्पष्ट। नवी मुंबई महापौरपदी भाजपच्या माधुरी सुतार प्रदेश कार्यालयाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती। माधुरी सुतार या शिरवणे गावातून नगरसेविका। खासदार धानोरकर जे नाव देतील ते महापौर होतील। प्रदेश काँग्रेस जे नाव देतील तोच गटनेता होईल म्हणत चंद्रपूर वादावर तोडगा निघाल्याचं विजय वडेट्टीवार यांनी केलं स्पष्ट। वडेट्टीवार म्हणजे नाचता येईना अंगणवाकडं। साधा नगरसेवक सुद्धा त्यांचं ऐकत नाही। चंद्रपूर मनपा प्रकरणावरून परिणय फुके यांचा टोला। राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? मुंबईत बिहार भवन बांधण्यावरून बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांची टीका। तर मराठी माणसाला दुय्यम समजू नका, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांचं प्रत्युत्तर। एमआयएमच्या सहर शेखने माफी मागितली। सहर तरुण असल्यामुळे आम्ही माफीनामा स्वीकारला, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती। रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई। अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट। महापालिकेमध्ये बसणार आता भाजपचा महापौर। भाजपला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि एका अपक्षाचा पाठिंबा। सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयाची घौडदौड। जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 2 जण बिनविरोध। भाजपसोबत जायचं की नाही जयंत पाटील ठरवतील, शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी केलं स्पष्ट। डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय पुन्हा चर्चेत। मराठी माणसाला व्यवसाय करण्यापासून मज्जाव। व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी आहोत, मनसेची भूमिका। लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन। ई-केवायसी पूर्ण करून सुद्धा लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार मदत। बीडमधील जीएसटी विभागातील अधिकारी आत्महत्या प्रकरण। वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटेवर गुन्हा दाखल। वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून केली होती आत्महत्या। वादग्रस्त अभिनेता कमाल खान ओशिवरा पोलिसांच्या ताब्यात। निवासी इमारतीवरील गोळीबार प्रकरणामध्ये कारवाई। 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। नवी मुंबईमधील महापे एमआयडीसी मधील कंपनीला भीषण आग। बिटाकेम कंपनीमध्ये आगडोंब। आगीचं कारण अजूनही अस्पष्ट। नाशिकमधील अपहरण आणि 400 कोटींच्या नोटांचं प्रकरण। कंटेनर लुटल्याप्रकरणी आता एसआयटी चौकशी होणार। वायू प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाचा संताप। मुंबईत नवी मुंबई आयुक्तांचं वेतन रोखण्याचा न्यायालयाचा थेट इशारा। अदानींवर चौकशीचं सावट। अमेरिकेतील लाचखोरी प्रकरणी एसई कडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी। ओबीसी नोंदीविना जनगणना 1 एप्रिलपासून पहिला टप्पा, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये ओबीसी नोंद होणार का याकडे लक्ष। अमेरिकेच्या 14 राज्यांमध्ये आणीबाणी। हवामान विभागाकडून तीव्र हिमवादळाचा अंदाज व्यक्त।